जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 17 ते 18 हजार क्रेटची झाली। गावठी टोमॅटोला बाजारभाव साधारण 200 पासून तर 300 रुपयापर्यंतचा मिळाला। एखादे दोन वकलं त्याच्यापेक्षा 25-30 रुपये जास्तनी विक्री झाली। त्याचबरोबर विरांग व्हरायटीला साधारणपणे 300, 350, 400 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजारभाव आता पुन्हा कमी झालेले पाहायला मिळत आहेत। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 22 एप्रिल 2026 रोजी गावठी टोमॅटोला 200 पासून 300, 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे आणि संकरित व्हरायटी आहे त्यामध्ये प्रामुख्याने विरांग, ह्या विरांग व्हरायटीला 200, 250, 300, 350, 400 एखादं वक्कल थोडंफार कमी जास्त पुढे मागे विक्री झालं A1 असलेला माल। परंतु सध्या टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये पुन्हा कमी होऊ लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। बाहेर टोमॅटोचा सेल होत नसल्यामुळे टोमॅटोचा बाजारभाव कमी जास्त होतो आहे असं व्यापारी बांधव सांगत आहेत। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांना हमखास खात्रीशीर वेळेवर पैसे मिळत आहेत, त्यामुळे इकडे टोमॅटो विक्रीला आणण्याचा शेतकऱ्यांचा कल अधिकचा असतो। शेतकरी बांधवांनो, टोमॅटो नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त आहे। टोमॅटोची आवक देखील सध्या काही प्रमाणामध्ये वाढते। ज्यांच्या नवीन बागा सुरू झालेल्या आहेत त्यांनी अधिक काळजी घ्या, वेळेवर औषध फवारणी करा आणि सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत येत असताना हवामान खात्याने 24 तारखेपर्यंत पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे तुम्ही सतर्क राहा। बिबट्याचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे, त्या संदर्भात देखील काळजी घ्या। विहिरीमधलं पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे ज्यांचं विहिरीवर पाणी अवलंबून आहे टोमॅटो भरणे त्यांनी देखील काळजी घ्या। आणि ऊन खूप आहे त्यामुळं उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। डोक्यावर टोपी घाला, काळजी घ्या। विहिरीवर मोटर सुरू करत जात असताना स्वतः जपा। महत्त्वाचं म्हणजे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यापारी बांधवांनो तुम्हाला देखील विनंती आहे, शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची तुम्ही देखील काळजी घ्या। तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात आणि म्हणूनच तुम्ही शेतकरी बांधवांचा दुवा घ्या। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी गावठी टोमॅटोला बाजारभाव साधारण 200 पासून 300, 350 पर्यंतचा मिळाला आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला 300, 350 एखादं वक्कल किंवा 4-2 वक्कलं 400 रुपयापर्यंत देखील गेली किंवा त्याच्यापेक्षा अधिक 10-20 रुपयांनी जास्त देखील विक्री झालेली आहे। शेतकरी बांधवांनो काळजी घ्या, बाजारभाव कमी जास्त होत आहेत याबाबतची काळजी मार्केट कमिटीने देखील घ्यायला हवी। व्यापारी, शेतकरी, आडतदार यांची एकत्र बैठक घेऊन टोमॅटोचे बाजारभाव कशाप्रकारे वाढतील आणि काय उपाययोजना करायला हव्यात याबाबतची आपण सभापती संजयराव काळेसाहेब काळजी घ्या। टोमॅटो उत्पादक शेतकरी यंदा हतबल आहे। वाहतुकीचा खर्च, तोडणीचा खर्च, हा सगळा खर्च पाहता टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आहे। यंदाचं सीझन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं आदबाट्यामध्ये आहे, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समितीबरोबरच व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील काळजी घ्या। जगाचा पोशिंदा टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। यंदा कांद्याला बाजारभाव नाही, इतर तरकारीचे बाजारभाव देखील डाऊन झालेले आहेत। कोथिंबीर असेल, फ्लॉवर, कोबी, त्याचबरोबर मेथी, शेपू, कांद्याची पात याचेही बाजारभाव कमी जास्त होत आहेत। उन्हाळा खूप कडक आहे, आवक घटली तरी बाजारभाव तरकारीचे वाढत नाही, ही सुद्धा खंत बळीराजाला आहे। ब्युरो रिपोर्ट, बिगिनर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.